Hello everyone, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of Global Online स्पर्धा परीक्षा. जसं की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा हॅज कम अप विथ अ सिरीज ज्यामध्ये आपण महाराष्ट्र B.Ed CET अँड ELCT 2023चा जो सिलेबस आहे तो डिस्कस करत आहोत. त्यामधला जो सिलेबसचा युनिट आहे मेंटल ॲबिलिटी, त्यातला टॉपिक आपण सिलोजिझम हा स्टार्ट केलेला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिलोजिझमचे डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. सो बिफोर मूविंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, महाराष्ट्र B.Ed CET 2023 एक्झामिनेशनसाठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येईल. 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज, फुल सिलेबस कंप्लीट नोट्स, 2000 प्लस MCQ क्वेश्चन बँक्स. सो हे जे सर्व फीचर्स आहेत, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज असतील किंवा नोट्स असतील आणि 2000 प्लस MCQ क्वेश्चन बँक असेल, हे तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करण्यात येईल इन द कोर्स फीस ऑफ जस्ट 1000 रुपीज. ओके, सो जर तुम्हाला हा कोर्स एनरोल करायचा असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर द एनरोलमेंट ऑफ द कोर्स, दॅट इज 8179138413. अशा पद्धतीने तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. ॲट सेम टाईम B.Ed CET एक्झामिनेशनसोबत जर तुम्ही ELCTचं प्रिपरेशन करत असाल, ओके, सो ELCT इज अन एक्झामिनेशन फॉर द स्टुडंट्स ज्यांना इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑप्ट करायचे असतील B.Edसाठी, त्यांना ही एक्झाम देणं मॅन्डेटरी आहे. सो B.Ed CET एक्झामिनेशन ॲज वी नो 100 मार्क्सची असती, बरोबर. त्यासोबतच जर तुम्हाला इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑप्ट करायचे असतील तर अलॉंग विथ B.Ed CET तुम्हाला ELCT देणं अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे. आणि ही एक्झाम आहे 50 मार्क्ससाठी. सो तुम्हाला ह्या दोन्ही एक्झामचं जर कंपाईल्ड प्रिपरेशन करायचं असेल, दॅट इज B.Ed CET अँड ELCT ऑफ 150 मार्क्स. B.Ed CET प्लस ELCTचं जर प्रिपरेशन करायचं असेल 150 मार्क्सचं, तर तुमच्यासाठी अगेन स्पेसिफाईड कोर्स अवेलेबल करून देण्यात येईल, ज्यामध्ये B.Ed CET प्लस ELCT दोन्हीचंही प्रिपरेशन करून घेण्यात येईल. त्याची कोर्स फीस असणार आहे 1500 रुपीज. सो अशा पद्धतीने जर तुम्ही B.Ed CETसाठी एनरोल करत असाल तर तुमची फीस असणार आहे 1000 रुपीज. अँड अलॉंग विथ ELCT जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर त्याची फीस असणार आहे 1500 रुपीज. कोर्सला एनरोल करण्यासाठी जे आहे व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा कोर्सला जर एनरोल करायचं असेल तर दिलेला जो ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन दिसतंय अशा लोगोचं, ते तुम्ही प्ले स्टोअरवरनं इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल केल्यावरती अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल, UI दिसेल. या पर्टिक्युलर UIमध्ये स्टोअर नावाचा आयकन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. देन यू विल मूव टू द पेज कॉल्ड ॲज माय कोर्सेस. या माय कोर्सेस पेजमध्ये जे आहे तुम्हाला वरच्या साईडला सर्च टॅब दिसतोय. या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्ही डिफरंट कोर्सेस जे आहेत ते सर्च करू शकता. नाव फॉर महाराष्ट्र सेट पेपर 1 पेपर 2 आपल्याकडे डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर CSIR नेट पेपर 1 पेपर 2, UGC नेट पेपर 1 पेपर 2 आपल्याकडे जे आहेत डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला जो कोणता कोर्स हवा असेल त्या कोर्सला तुम्ही एनरोल करू शकता. सो आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण सिलोजिझम हा टॉपिक जो आहे तो एंड करणार आहोत. मागच्या 2 लेक्चर्सपासून आपण सिलोजिझमचे कन्सेप्ट्स बघितले, कशा प्रकारचे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सिलोजिझममध्ये आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट, नेगेटिव्ह स्टेटमेंट काय असतात बघितले. पॉझिटिव्हचे स्टेटमेंट्सचे जे एक्झाम्पल्स होते सम आणि ऑल, त्याची वेन डायग्राम बघितली. दुसरं आपण काय बघितलं, नो स्टेटमेंट आणि सम नॉट स्टेटमेंट, जे की नेगेटिव्ह स्टेटमेंट आहेत, यांचे जे आहेत वेन डायग्रामचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले. त्यानंतर वी हॅव कम डिरेक्टली टू द क्वेश्चन्स. क्वेश्चनमध्ये आपण 2 प्रकारचे क्वेश्चन्स बघितले होते. आजच्या लेक्चरमध्ये जे काही राहिलेले पॅटर्न आहेत क्वेश्चनचे ते चेक करून घेऊयात. ओके, सो बिफोर मूविंग इन टू द व्हिडिओ I want to ask you that have you just solved the homework. जे मी तुम्हाला होमवर्क सॉल्व करायला दिला होता तो तुम्ही सॉल्व केला आहे का नाही. प्लीज जर नसेल सॉल्व केला तर एकदा ते क्वेश्चन्सला गो थ्रू करा. आता तर मी सॉल्व करून घेते, बट एखादी गोष्ट तुम्हाला कुठली सोडवायला सांगितली तर ॲटलिस्ट प्रयत्न करत जा. चुकलं तर डझंट मॅटर, नो वन इज गोना जज यू ओवर हिअर. ओके, सो सिम्पली यू हॅव टू ट्राय टू सॉल्व वॉट एवर द क्वेश्चन्स दॅट हॅव बीन मेन्शन्ड टू सॉल्व ॲज होमवर्क. ओके, तर लेक्चरला सुरुवात करू. तो हा होता तो क्वेश्चन नंबर 3 जो आपल्याला आज सोडवायचा आहे. ठीक आहे, ॲज पर द क्वेश्चन आधी आपण काय करूयात, जसं सांगितलं होतं मी तुम्हाला, स्टेटमेंटच्या वरून, विधानांच्या वरून आपल्याला काय काढायची असती, वेन डायग्राम काढायची असती. ती वेन डायग्राम आपण काढून घेऊ. अँड वन्स यू विल ड्रॉ दी वेन डायग्राम, तुम्ही कन्क्ल्युजन कोणतं राईट आहे कोणतं रॉंग आहे ते इझिली सांगू शकता. ठीक आहे, तर डायग्राम काय बोलते लक्ष घ्या. सम मंकी
काही जे मंकी आहेत ते काय आहेत, डॉंकी आहेत. एक सेकंड इथे काढू आपण खालच्या साईडला. सम मंकी आर डॉंकी. I'll represent with the D. Some donkey are cat, and all cats are dogs, ठीक आहे. हा झाला स्टेटमेंटवरनं काढलेला आपला वेन डायग्राम. ओके, आता मला सांगा, सम डॉंकी आर कॅट आणि ऑल कॅट आर डॉग, म्हणजे सर्व जे काही कॅट आहेत ते डॉग आहेत, बरोबर. तर मग काही कॅट जे आहेत डॉंकी आहेत, तर मग काही डॉग पण डॉंकी असणार आहेत, बरोबर. म्हणून मी ह्याला काय करते, ह्याला पण शेडेड पोर्शनमध्ये घेते. अर्थात एवढा शेडेड पोर्शन आपला झाला जो हिरवा पार्ट मी दाखवला यामध्ये, आणि त्याच्या बेसिसवरती आपल्याला कुठलं कन्क्ल्युजन राईट आहे आणि कुठलं रॉंग आहे हे एक्सप्लेन करून सांगायचं आहे. ठीक आहे. द व्हेरी फर्स्ट कन्क्ल्युजन, सम मंकी आर कॅट. सम मंकी, काही मंकी काय आहेत, कॅट आहेत असं विचारलं चालले. निष्कर्ष दिलाय की काही मंकी कॅट आहेत. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, फॉर एक्झाम्पल एखादा जर सर्कल एकमेकाला लागून असेल देन देअर कम्स अ रिलेशन बिटवीन देम. मंकी आणि कॅटचा सर्कल एकमेकाला लागून आहे का, नाही. तो हा क्वेश्चन जो आहे, फर्स्ट कन्क्ल्युजन जो आहे तो चुकीचा जाणार. ठीक आहे. पण याच पर्टिक्युलर स्टेटमेंटमध्ये जर मी सम मंकी आर कॅट इज अ पॉसिबिलिटी दिलं असतं, तर आन्सर काय आलं असतं, म्हणजे काय, काही माकड मांजर आहेत ही शक्यता आहे, असा जर मी सेंटेन्स तुम्हाला टाकला असता तर सेंटेन्सचं जे आन्सर असतं ते काय आलं असतं, राईट आलं असतं. का, कारण आपण बघितलं सर्कल एकमेकाला लागून नसतील मॅडम तर त्यांच्यामध्ये रिलेशन येत नाही. पण सर्कल एकमेकाला लागून नाही येत आणि त्यामध्ये पॉसिबिलिटीची जर कंडिशन आपण ॲड केली इन द केस ऑफ सम, ओके, तर त्यावेळेस काय होणार आहे, ते स्टेटमेंट राईट जाणार आहे. ठीक आहे. पण इथे पॉसिबिलिटी ही कंडिशन ॲड केलेली नव्हती म्हणून हे स्टेटमेंट रॉंग झालं. सेकंड कन्क्ल्युजन, सम डॉंकी आर नॉट डॉग्स. डॉंकी आणि डॉग्स, सम मंकी आर नॉट डॉग्स. आता स्टेटमेंट नंबर जो सेकंड आहे, कन्क्ल्युजन सेकंड, त्याला मी काय करते, हायलाईट करते. सम डॉंकीज आर नॉट डॉग्स. ओके, सॉरी, सम डॉंकीज आर नॉट डॉग्स. सम जे काही गाढव आहेत ते कुत्रे नसतात. ठीक आहे. आता डायग्रामच्या बेसिसवरती मी काय सांगू शकत आहे, लक्षात घ्या. हे असे काही डॉंकीज आहेत, हा जो पोर्शन आहे इथला तुम्हाला जो दिसतोय, एक सेकंड, हा वाला, हे असे काही गाढव आहेत जे काय आहेत डॉग्सच्या सेक्शनला नाही जात, किंवा दीज आर सम ऑफ द डॉंकीज विच आर नॉट डॉग्स, म्हणजे हे या पोर्शनमध्ये येत आहेत जे काय आहेत, कुत्रे नाही आहेत, बरोबर. हे असे डॉंकीज आहेत जे कुत्रे नाही आहेत. पण मी तुम्हाला काल काय सांगितलं, शेडेड पोर्शनच्या बेसिसवरती आपण कुठलाही क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. बरोबर. मग सम डॉंकीज आर नॉट डॉग्स हे कशाच्या बेसिसवर सांगतो, आपण ह्या ब्लँक स्पेसच्या बेसिसवर सांगतो. मग हे आन्सर राईट जाणार आहे का रॉंग जाणार आहे, रॉंग जाणार आहे. का, कारण आपण ब्लँक स्पेसच्या बेसिसवरती, किंवा आपण असं बोलू शकतो की ब्लँक स्पेस जे आहे ते प्रेडिक्ट करू शकत नाही की दिलेला एखादा कन्क्ल्युजन राईट आहे का रॉंग आहे. फक्त कोण डिराईव्ह करू शकतं कन्क्ल्युजन राईट आहे का रॉंग आहे, हे शेडेड पोर्शन. या पहिल्या शेडेड पोर्शनवरून मी काय सांगू शकते की काही मंकीज डॉंकी आहेत किंवा काही डॉंकी मंकी आहेत, पहिली गोष्ट. दुसऱ्या शेडेड पोर्शनकडे बघून मी काय सांगू शकते की मॅम काही डॉंकी जे आहेत ते कॅट आहेत आणि काही डॉंकी डॉग्स पण आहेत. ॲट द सेम टाईम मी असं बोलू शकते की किंवा काही काही कॅट्स जे आहेत ते डॉंकीज आहेत किंवा काही डॉग्स डॉंकीज आहेत. पण मी हे नाही सांगू शकत की डॉंकीज जे आहेत, काही डॉंकीज ते कॅट नाही आहेत. मी डायग्रामवर बघून सांगू शकते हे असे काही डॉंकीज आहेत जे कॅट नाही आहेत. पण लक्षात घ्या, जे ब्लँक स्पेसमध्ये येतं त्याच्यावरून आपण आन्सर प्रेडिक्ट करू शकत नाही की बरोबर आहे का चुकीचं आहे. म्हणून हे जे सेकंड स्टेटमेंट होता तो चुकला. मूव्हिंग ऑन टू द सी कन्क्ल्युजन, नो मंकी आर डॉंकी. कुठलाच मंकी काय आहे, नो मंकी आर डॉग्स.
नो मंकी आर डॉग्स, कुठलाच मंकी डॉग नाही आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, सर्कल एकमेकाला लागून असेल तर तुम्हाला रिलेशनशिप दाखवायचं आहे. यामध्ये नेगेटिव्ह रिलेशनशिप विचारत आहेत. नो मंकी आर डॉंकी. तुम्हाला वाटत असेल की मॅम ह्या स्टेटमेंटवरून काय येत आहे की कुठलाच मंकी काय आहे, डॉग नाही आहे असं विचारलेलं आहे, बरोबर. पण हे वाक्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कुठलाही स्टेटमेंट असू द्या, ऑल असू द्या, सम असू द्या किंवा नो स्टेटमेंट असू द्या, यामध्ये प्रत्येक स्टेटमेंट रॉंग जाणार जर सर्कल एकमेकाला लागून नसेल तर. ठीक आहे, म्हणून हा स्टेटमेंट रॉंग. नेक्स्ट, सम डॉग्स आर मंकीज. सम डॉग्स आर मंकीज. काही डॉग्स मंकीज आहेत. मला सांगा, डॉग आणि मंकीचा सर्कल एकमेकाला लागून आहे? नाही आहे. म्हणून हे स्टेटमेंट राईट जाणार आहे का रॉंग जाणार? रॉंग जाणार आहे. पण या स्टेटमेंटमध्ये जर आपण इज अ पॉसिबिलिटी ॲड केलं असतं, जसं की सम डॉग्स आर मंकी, काही कुत्रे माकड आहेत ही शक्यता आहे, सम डॉग्स आर मंकी इज अ पॉसिबिलिटी टाकलं असतं तर हे स्टेटमेंट राईट गेलं असतं. सेकंड लास्ट स्टेटमेंट बघा आता, कन्क्ल्युजन. ऑल कॅट आर मंकी. सर्व काही कॅट जे आहेत ते मंकी आहेत असं विचारले. मंकी आणि कॅटचा सर्कल एकमेकाला लागून आहे? नाही. सरळ सरळ स्टेटमेंट रॉंग. या पूर्ण स्टेटमेंटचं कन्क्ल्युजन काय आहे? जेव्हा केव्हा समची केस येते, सर्कल एकमेकाला लागून असेल तर समचा प्रत्येक स्टेटमेंट राईट जाणार. समचा लक्षात घ्या, समचा प्रत्येक स्टेटमेंट राईट जाणार. पण सर्कल एकमेकाला लागून नसेल तर जे आहे त्याच्यामध्ये रिलेशन नातं येणार नाही. पण पॉसिबिलिटीची कंडिशनमध्ये ते एक्सेप्शनल केस आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4मध्ये काय दिलेलं आहे? ऑल बास्केट्स आर बॉल. सर्व जे काही बास्केट आहेत ते काय आहेत? बॉल आहेत. क्लिअर. आणि नो बॉल, कुठलाच बॉल कॉल नाही आहे. कुठलाच बॉल कॉल नाही आहे. ठीक आहे. वेन डायग्राम काढली, वेन डायग्राम सोपी होती. ठीक आहे. कन्क्ल्युजन बघू. सम बास्केट आर बॉल. काही बास्केट बॉल आहेत. मला सांगा, सर्व बास्केटच बॉल आहेत, सर्व बास्केट बॉल आहेत तर काही बास्केट पण बॉल असणार आहेत, बरोबर. म्हणून हा पहिला वाक्य बरोबर, राईट. नो कॉल आर बॉल. कुठलाच बॉल कॉल नाही आहे. आता बघा स्टेटमेंट बघा, नो बॉल इज कॉल, नो बॉल इज कॉल. ह्या आणि ह्या कन्क्ल्युजनमध्ये फरक काय आहे? बॉलच्या जागी कॉलला लावले, कॉलच्या जागी बॉलला लावलं. जे शब्द जे आहेत ते इंटरचेंज केले, स्टेटमेंट सेम आहे म्हणून वाक्य बरोबर, राईट. सम बॉल्स आर नॉट बास्केट. काही बॉल्स बास्केट नाही आहेत. आता यामध्ये शेडेड पोर्शन कोणता आहे? हा शेडेड पोर्शन आहे की सर्व बास्केट काय आहेत? बॉल आहेत. ठीक आहे. पण वाक्य काय सांगते? थर्ड कन्क्ल्युजन काय सांगते की सम बॉल आर नॉट बास्केट. हे असे काही बॉल आहेत जे रेडने मी दाखवत आहे ते काय आहेत? बास्केट नाही आहेत. दीज आर द बॉल्स दॅट आर नॉट बास्केट. पण मी तुम्हाला काय सांगितलं? ब्लँक स्पेसवरनं आपण आन्सर सांगणार आहोत का? नाही. ब्लँक स्पेसवरून नाही सांगणार, शेडेड पोर्शनवरूनच आपण सॉलिड आन्सर सांगू शकतो की एखादा आन्सर राईट आहे का रॉंग आहे. ब्लँक स्पेसची सिम्पल भाषेमध्ये अवकात नाही आहे हे सांगण्याची की कुठलं वाक्य बरोबर आहे किंवा कुठलं वाक्य चुकीचं आहे. आपण असं बोलू शकतो आपल्या स्वतःच्या कन्व्हिनियन्ससाठी समजून घ्यायला. मग इथे ब्लँक स्पेसमध्ये हे बॉल आहेत जे काय आहेत? बास्केट नाही आहेत. तर हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? नाही. म्हणून हे वाक्य जे झालं रॉंग झालं. पण ह्याच वाक्यामध्ये इज अ पॉसिबिलिटी ही कंडिशन ॲड केली तर वाक्य काय जाणार आहे? बरोबर जाणार आहे, जे की लास्ट ऑप्शनमध्ये दिलं. ठीक आहे. या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये आपण काय शिकलं? आपण या प्रश्नामधून काय शिकलं की बास्केट, सर्व जे काही बास्केट आहेत बॉल आहेत तर काही बास्केट बॉल्स असणार आहेत. दुसरी गोष्ट की मॅम शेडेड पोर्शनवरूनच आपण इथे पण आन्सर सांगणार आहोत, ब्लँक पोर्शनवरून नाही. जो आपला तिसरा स्टेटमेंट होता इथे, नो बॉल आर सम बॉल आर नॉट बास्केट, हे रेड कलरने मी जे रिप्रेझेंट केले होते हे असे बॉल्स आहेत जे बास्केट नाही आहेत. ठीक आहे. डायग्रामवरनं तर लक्षात यायलं आहे, पण डायग्रामवरून आपण आन्सर सांगणार आहे का? नाही. शेडेड पोर्शनवरून सांगणार आहे. इथला शेडेड पोर्शन काय सांगतो? फक्त एवढंच सांगतो शेडेड पोर्शन की जे सगळे बास्केट आहेत ते बॉल आहेत. शेडेड पोर्शन हे सांगत आहे का की काही बॉल्स असे आहेत जे बास्केट नाही आहेत? सांगत नाही आहे. म्हणून सरळ सरळ वाक्य
चुकलं. पण याच वाक्यामध्ये शक्यता हा शब्द इन्सर्ट केला, पॉसिबिलिटी ही कंडिशन इन्सर्ट केली, म्हणून जो फोर्थ स्टेटमेंट आहे, थर्ड आणि फोर्थ स्टेटमेंटमध्ये काय डिफरन्स आहे? सम बॉल आर नॉट बास्केट, सम बॉल आर नॉट बास्केट. फक्त पॉसिबिलिटी ही कंडिशन, शक्यता ही कंडिशन आपण ॲड केली, म्हणून हे जे वाक्य आहे ते बरोबर केलं. ओके, मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. ऑल पेन्स आर पेन्सिल, ऑल पेन्सिल्स आर रबर. ठीक आहे, विधान दिलेले आहेत, कन्क्ल्युजन चेक करायचं कोणतं राईट अँड कोणतं रॉंग आहे. ठीक आहे, ऑल पेन्स, सर्व जे काही पेन्स आहेत ते काय आहेत? पेन्सिल्स आहेत. मी काय करते, कट करते, छोटे डायग्राम काढू आपण. सर्व पेन्स काय आहेत? पेन्सिल आहेत, पेन्सिल आहेत. आणि सर्व पेन्सिल काय आहेत? रबर आहेत. सर्व पेन्सिल काय आहेत? रबर आहेत. ठीक आहे, वेन डायग्राम काढली. ओके, ठीक आहे. वेन डायग्राम ही ऑलसाठी आहे, दोन्ही ऑलचे स्टेटमेंट होते, ऑलचे स्टेटमेंट होते. ठीक आहे, आता तुम्हाला मी हा क्वेश्चन सोडवण्याच्या पूर्वी ऑल स्टेटमेंटसाठी एक ट्रिक एक्सप्लेन करून सांगते. काय असते लक्षात घ्या. समजा ऑल ए आर बी, ऑल बी आर सी. ठीक आहे, हे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंटवरनं मी वेन डायग्राम काढली. कन्क्ल्युजन्स बघा. आता समजा आपण आतून बाहेर चाललोत, आतून बाहेर चाललोत म्हणजे काय? ऑल ए आर बी, एपासनं बीकडे चाललोत, एकपासनं बीकडे चाललोत. ठीक आहे, दुसरं वाक्य घ्या, हे ऑल आणि सम दोघांसाठी पण आहे. सम किंवा ऑल बी आर सी, ऑल बी आर सी, बीपासनं सीकडे चाललोत. ठीक आहे, तिसरं वाक्य घ्या, सम किंवा ऑल ए आर सी, एकपासनं कुठे चाललोत? सीकडे. ह्या तिन्ही वाक्यामध्ये कसं मुवमेंट आहे बघा. सम आणि ऑलसाठी बघतोय आपण, हे साईडला ठेवा, पण मुवमेंट कशी आहे त्याच्याकडे बघा. एपासनं बीकडे चाललोत, एपासनं बी, मधून बाहेर. बीपासनं सीकडे चाललोत, बी टू सी चाललोत, मधून बाहेर बी टू सी. ए टू सी चाललोत, एपासनं सीकडे चाललोत, मधून बाहेर चाललोत. ठीक आहे, एव्हरी स्टेटमेंट, प्रत्येक जो स्टेटमेंट आहे इथे कुठे चाललोत? आतून बाहेर चाललोत. बरोबर. तर प्रत्येक जेव्हा केव्हा ऑलच्या कंडिशनमध्ये तुम्हाला जर अशी डायग्राम दिसत असेल, अशा डायग्राममध्ये जेव्हा आपण आतून बाहेर चाललोत तेव्हा ऑल असो किंवा सम असो, ऑल असो किंवा सम असो, प्रत्येक स्टेटमेंट तुमचा राईट जाणार आहे, प्रत्येक स्टेटमेंट तुमचं राईट जाणार आहे. म्हणजे काय? आता हा जो पहिला वाक्य आहे, ऑल ए आर बी, मधून बाहेर चाललोत, ऑल बोलत आहोत, स्टेटमेंट बरोबर. सम ए आर बी पण बरोबर. अहो, सगळे ए जर बी असतील तर काही ए बी असणार आहेत, म्हणून हे वाक्य बरोबर. ऑल बी आर सी, सर्व बी सी आहेत, मधून बाहेर चाललोत, ऑल असो सम असो, मधून बाहेर चाललोत, वाक्य बरोबर. सम असो ऑल असो, एपासनं सीकडे चाललोत, सम ए आर सी किंवा ऑल ए आर सी, वाक्य बरोबर. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला ही ट्रिक समजली असेल. जेव्हा केव्हा आपण मधून बाहेर जातो तेव्हा प्रत्येक ऑलचा किंवा समचा स्टेटमेंट राईट जाणार आहे. ठीक आहे, मग तुम्हाला प्रश्न येत असेल, मॅम जर आपण एंटिटीज बाहेरून मध्ये घेत असाल तेव्हा काय करायचं? आता त्याच्याकडे फोकस करा. ऑल ए आर बी, सेम एक्झाम्पल घेत आहे मी, आणि ऑल बी आर सी. ठीक आहे, आता फक्त ऑलसाठी मी सांगत आहे, आउट टू इन, आउट टू इन. आपण लास्ट टाईम काय बघितलं होतं? मधून बाहेर बघितलं होतं. बरोबर, यावेळेस बाहेरून आतमध्ये बघतो, त्यालाच आउट टू इन बोलत आहे मी. ठीक आहे, ऑल सी आर बी, ऑल बी आर ए किंवा ऑल सी आर ए. 3 वाक्य बनले, ऑल सी आर बी, ऑल सी आर ए किंवा ऑल सी आर ए. ठीक आहे, अजून एक वाक्य काय बनू शकतं? ऑल बी आर ए. बनले का? ओके, ठीक आहे, बनलेलं. ऑल बी आर ए, ऑल सी आर ए, ऑल सी आर बी, हे 3 वाक्य बनले. ठीक आहे, तर जेव्हा आपण ऑलच्या स्टेटमेंटला फेस करतो आणि डायग्राम बनवली ऑलची आणि मधून बाहेर येत असतो तेव्हा आपण काय सांगितलं? ऑल असो सम असो, दोन्ही स्टेटमेंट राईट जाणार. पण बाहेरून जर आतमध्ये येत असाल, बाहेरून जर आतमध्ये येत असाल, त्या टाईमला बाहेरून आतमध्ये म्हणजे कसं मॅम? सीपासनं बीकडे येत असाल, सीपासनं एकडे येत असाल किंवा बीपासनं एकडे येत असाल, दॅट इज सी, ऑल सी आर बी, ऑल बी आर ए, ऑल सी आर ए. प्रत्येक स्टेटमेंट ऑलसाठी
प्लीज लक्ष द्या, ऑलसाठी प्रत्येक स्टेटमेंट रॉंग जाणार. क्लिअर. दुसरं जे ट्रिक आहे यामध्ये दॅट इज आउट टू इनच बघणार आहोत आपण. आउट टू इन समसाठी सम ए, आउट टू इन बोले ना, सम CRA, सम BRA, सम CRB. प्रत्येक वाक्यामध्ये आपण कुठून कुठे चाललोत, C पासनं B कडे चाललोत, B पासनं A कडे यायलोत, C पासनं A कडे यायलोत. प्रत्येक समचा स्टेटमेंट जो आहे तो राईट जाणार आहे. ठीक आहे. आता ऑल कंडिशनमध्ये आपण 3 ट्रिक्स शिकले. कोणते ट्रिक्स होते मॅडम, एकदा शॉर्टमध्ये मी सांगते. ठीक आहे. एक्झाम्पल सेम घेऊ. ऑल A आर B, ऑल B आर C. आपण जर इन टू आउट जात असाल, मधून बाहेर जात असाल, इन टू आउटचा अर्थ काय असतो, मधून बाहेर जात असाल, तर त्या टाईमला ऑलचा स्टेटमेंट समचा स्टेटमेंट असेल तर ते राईट जाणार आहे. ठीक आहे. दुसरं आपण काय बघितलं, आउट टू इन जात असाल तर ऑलचा प्रत्येक स्टेटमेंट रॉंग जाणार, समचा प्रत्येक स्टेटमेंट राईट जाणार. ठीक आहे. हे आपण ऑलसाठी ट्रिक शिकली. आय होप तुम्हाला ही ट्रिक समजली असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मला ड्रॉप करून कळवा. आता या ट्रिकच्या अकॉर्डिंग काही क्वेश्चन्स आपण इथे सोडवणार आहोत. ठीक आहे. क्वेश्चन सोडवण्यापूर्वी अजून एक तुम्हाला जी इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगायची आहे. समजा आता हे वाक्य पकडा. ठीक आहे. आपण एक्झाम्पलच्या थ्रूच जाऊ वाटलं. चला ठीक आहे. कन्क्ल्युजन बघा. पहिलं कन्क्ल्युजन, सम पेन आर पेन्सिल. मी काय सांगितलं, आतून बाहेर चाललोत, सम पेनपासून पेन्सिलकडे चाललोत, सम असेल ऑल असेल, स्टेटमेंट बरोबर जाणार. ठीक आहे. सेकंड वाक्य राहू द्या. मी पॉसिबिलिटीची कंडिशन एक्सप्लेन करते. ऑल पेन आर रबर. पेनपासून रबरकडे चाललोत, स्टेटमेंट काय, ऑलसाठी बरोबर जाणार. कन्क्ल्युजन बरोबर जाणार. ठीक आहे. शिकलोत. मधून बाहेर चाललोत मॅम, सम असो किंवा ऑलची स्टेटमेंट असो, दोन्ही स्टेटमेंट राईट जाणार. सम रबर आर पेन. रबर टू पेन यायलोत, इन आउटसाईड टू इनसाईड यायलोत. आउटसाईड टू इनसाईडमध्ये ऑलचे सगळे स्टेटमेंट रॉंग जाणार, समचे सगळे स्टेटमेंट राईट जाणार. म्हणून सम रबर आर पेन, काही रबर काय आहेत, पेन आहेत, हे स्टेटमेंट बरोबर गेलं. ठीक आहे. आता पॉसिबिलिटीच्या कंडिशनवर या प्लीज. हे इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी हे हायलाईट करून ठेवायचं. आता पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या निष्कर्षामध्ये फरक काय आहे. सम पेन आर पेन्सिल एवढं तर सेम आहे. एवढंच वाक्य आलं असतं तर वरच्या आणि खालच्या कन्क्ल्युजनमध्ये काही फरक असता का नाही. सेकंड कन्क्ल्युजन पण राईट गेलं असतं. पण आता इथं काय केलं त्यांनी, इज अ पॉसिबिलिटी ॲड केलं. ठीक आहे. सगळ्यांनी प्लीज हे हायलाईट करून घ्या. एक गोष्ट जे मी इथे सांगत आहे, विनाकारण गरज नसताना एखादं वाक्य बरोबर जात होतं. सम पेन आर पेन्सिल हे वाक्य बरोबर होतं. ठीक आहे. सम पेन आर पेन्सिल हे जे वाक्य आहे ते बरोबर जात होतं, एवढं वाक्य. ठीक आहे. वाक्य बरोबर जात होतं, पण गरज नसताना तिथे पॉसिबिलिटी हा शब्द वापरला आहे त्यांनी. ठीक आहे. एवढं वाक्य दॅट इज सम पेन आर पेन्सिल हे वाक्य कसं गेलं सर, बरोबर गेलं. पण ह्या वाक्यामध्ये पॉसिबिलिटी हा शब्द वापरला. सरळ तुमचं वाक्य बरोबर जात होतं, पण गरज नसताना तुम्ही पॉसिबिलिटीची कंडिशन त्यामध्ये ॲड केली, म्हणून वाक्य चुकलं. समजला फरक? समजला पहिल्या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्यामध्ये. जे कन्क्ल्युजन आहे व्हेरी फर्स्ट, सम पेन आर पेन्सिल. दुसरं कन्क्ल्युजन काय, सम पेन आर पेन्सिल इज अ पॉसिबिलिटी. एवढाच फरक आहे इज अ पॉसिबिलिटीचा. पहिलं वाक्य सरळ बरोबर केलं. दुसरं वाक्य का चुकलं मॅम वाक्य कन्क्ल्युजन जे आहे ते बरोबर होतं, पण त्यामध्ये गरज नसताना पॉसिबिलिटी कंडिशन ॲड केल्यामुळे ते वाक्य चुकलं. हेन्स फोर्थ जो स्टेटमेंट नंबर 2 आहे ते रॉंग झाला. यावरनं आपण काय कन्क्ल्युजन डिराईव्ह करू शकतो की एखाद्या वाक्यामध्ये पॉसिबिलिटी कंडिशन वापरायची गरज नाही आहे. वाक्य ऑलरेडी राईट चाललं आहे मॅडम, पण पॉसिबिलिटी ही कंडिशन ॲड केल्यामुळे ते वाक्य चुकलं. ठीक आहे. सेम कंडिशन जी आहे डी आणि ईसाठी लागू होते. डीमध्ये काय फरक आहे आणि ईमध्ये काय फरक आहे बघा. सम रबर आर पेन्सिल दिले. ठीक आहे. काही रबर काय पेन्सिल आहेत.
काही रबर काय आहेत, पेन्सिल आहेत. सम रबर आर पेन्सिल इज अ पॉसिबिलिटी दिली. मला सांगा, जर आपण फक्त स्टेटमेंट एवढंच ठेवत आहोत, काय स्टेटमेंट आहे की सम रबर, काही रबर जे आहेत ते काय आहेत, पेन्सिल आहेत. वाक्य एवढेच आहे. समजा वाक्य एवढंच आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, रबर पासनं कुठे यायलोत मॅम, पेन्सिलकडे, म्हणजे बाहेरून आतमध्ये यायलोत. बाहेरून आतमध्ये फक्त समचे स्टेटमेंट राईट जातात, ऑलचे सगळे रॉंग जातात. तर हे समचं स्टेटमेंट आहे म्हणून हा स्टेटमेंट राईट गेला. ठीक आहे. पण आता हा स्टेटमेंट सेम मी वापरत आहे, पण ह्या स्टेटमेंट जो आहे सम रबर आर पेन्सिल, हा तर बरोबर चालला आहे, काही रबर पेन्सिल आहेत. पण मी इथे काय वापरत आहे, इज अ पॉसिबिलिटी वापरलं. ही एक शक्यता जर असा स्टेटमेंटला मी इन्क्रीज केलं तर हे वाक्य काय होणार आहे, चुकीचं जाणार आहे. ह्यावरनं आपण काय कन्क्ल्युजन डिराईव्ह करू शकतो की मॅम, वेन इट इज नॉट नेसेसरी, पॉसिबिलिटी कंडिशन टाकायची गरज नसताना तुम्ही पॉसिबिलिटी गरज नसताना म्हणजे काय अर्थ, तुमचं स्टेटमेंट सरळ सरळ राईट जातं आहे, त्यामध्ये पॉसिबिलिटी गरज नसताना ॲड केल्यामुळे ते स्टेटमेंट रॉंग केलं. ठीक आहे. अशा पद्धतीने हा एक क्वेश्चन होता. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. सम फ्रूट्स आर व्हेजिटेबल्स. काही फ्रूट्स जे आहेत ते काय आहेत, व्हेजिटेबल्स आहेत. अँड नो व्हेजिटेबल इज स्नॅक्स. ठीक आहे. हे टाईप ऑफ क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता हा क्वेश्चन कन्क्ल्युजन दिलेले आहेत की सम व्हेजिटेबल्स आर फ्रूट्स, सम स्नॅक्स आर नॉट फ्रूट्स, सम फ्रूट्स आर नॉट स्नॅक्स, सम व्हेजिटेबल्स आर नॉट स्नॅक्स अँड ऑल फ्रूट्स आर नॉट स्नॅक्स. ठीक आहे. हे जे कन्क्ल्युजन तुम्ही ट्राय करा सोडवण्यासाठी. ओके. आणि हा जो क्वेश्चन आहे मी उद्याच्या लेक्चरमध्ये सुरुवातीला तुम्हाला कळवते की कोणते स्टेटमेंट राईट आहेत आणि कोणते स्टेटमेंट रॉंग, कारण ह्यामध्ये एक छोटीशी ट्रिक आहे जे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन ह्या 2 स्टेटमेंट्समध्ये. यामध्ये मी तुम्हाला सांगू शकते ह्यातला एक स्टेटमेंट चुकीचं आहे आणि एक स्टेटमेंट बरोबर आहे. ते कसं तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये मी कळवेल. ठीक आहे. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. कुठल्याही पद्धतीची अडचण असेल, लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन. सजेशन असतील, लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा मला. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा अँड डू वॉच मच मोर व्हिडिओज रिगार्डिंग दिस. ओके. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट अँड हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय. मॅम, इंडिव्हिज्युअली डिफिकल्ट आहे कारण एक्झामचा पीक पॉईंट आहे. थोडं पेशन्स द्या. सगळ्यांचे डाऊट सॉल्व करणं गरजेचं आहे.